मिरजेत शाळा सुरू पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे महापालिकेचे दुर्लक्ष. मिरजेतील दत्त मंदिर चौकात कुजलेल्या ओंडक्यांमुळे दुर्घटनेची भीती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिरजेतील श्री मैदान दत्त मंदिर चौकात असलेल्या धोकादायक चेंबरमुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या चौकात अनेक वर्षापासून असलेल्या मोठ्या चेंबरवर लाकडी ओंडके बसवण्यात आले आहेत. मात्र सततच्या उन्हा पावसामुळे हे ओंडके पूर्णपणे कुजले असून अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. पावसाळ्यात चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने चेंबर पूर्णपणे पाण्याखाली जाते. त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिका प्रशासनाने जुने ओंडके बदलले होते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. परिणामी काही महिन्यातच नव्याने बसवलेले ओंडकेही कुजले असून 2 ओंडक्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पोकळीत एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा पाय अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या चौकालगतच ज्युबिली कन्या शाळा असून शाळा सुरू झाल्यानंतर दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी याच मार्गाने ये-जा करतात. परिसरात दत्त मंदिर, 2 बँका आणि व्यापारी आस्थापना असल्याने येथे नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. जड वाहतुकीमुळे चेंबरवरील ओंडके अधिकच कमकुवत झाले असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत मिरज परिवर्तन समितीचे संतोष माने, सामाजिक कार्यकर्ते सतीश कापसे व भाजपचे नगरसेवक मोहन वाटवे यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्तांना लेखी निवेदन देत तातडीने सुरक्षित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रशासन या धोकादायक ठिकाणाची दखल घेणार का, की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार असा संतप्त सवाल मिरजकर नागरिक उपस्थित करत आहेत. मिरजेतील अत्यंत वाहतुकीच्या अशा मैदान दत्त मंदिर चौकात एक मोठे ड्रेनेज अनेक वर्षापासून आहे. दरवर्षी या ठिकाणी त्याच्यावरचे लाकडी जे फळ्या टाकल्या आहेत त्या पुसतात, तुटतात आणि मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. गेले 2-3 वर्ष सातत्यानं हेच चालू आहे की महापालिकेकडे तक्रार दिल्यावर काम चालवून 1-2 बदल करायचे आणि पुन्हा घ्यायची परिस्थिती. तर आताही काल एक अवजड वाहन याच्यावर गेल्यावर इथं एवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इथं जवळ लहान मुलांची शाळा आहे, बाजारात जाणारे लोक आहेत. एखादं वाहन किंवा लहान मुलगा आत गेला तर कुणाला कळणार नाही आणि मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आज आता तात्पुरता आम्ही त्याच्यावर धावळ्या टाकून आज आम्ही ते बॅरिकेड्स लावतो आहे. परंतु महापालिकेकडं इथं एक आयलंड तयार करून त्याला खाली जाळी बसून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ऑलरेडी केलेली आहे. ही आचारसंहिता झाल्यानंतर त्याचं काम सुरू होईल. परंतु तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात याचा पावसाळा लक्षात घेऊन महापालिकेनं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी उपायुक्त यांच्याकडे केली आहे.